नमस्कार, सुरेखाच फूडमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या पिठापासून मस्त अशी खुसखुशीत आणि हेल्दी बिस्किटे कशी करायची ते बघणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे आणि आपण हे ओव्हनमध्ये न करता कढईमध्येच बेक करणार आहोत. त्यामुळे छान अशी इथे बिस्किटे तयार होतात अगदी सोप्या पद्धतीने. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी एक काचेचा बाउल घेतलाय. तुम्ही कोणतेही घरातलं असं फुलगड भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी असं घट्टसर असं 3 चमचे एवढं साजूक तूप घेतलं आहे. इथे मी हे तूप असं घट्टसर घ्यायचं आहे. तुम्हाला पातळ तुपाचा वापर करायचा नाही. आता हे सर्व तूप मी एका त्या बाउलमध्ये काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता, तुम्ही इथं तेलाऐवजी तुपाचाच वापर करायचा आहे. आपण इथे पौष्टिक बिस्किटे तयार करत आहोत. त्यासाठी तूप एकदम बेस्ट आहे. आता त्याच्यामध्येच मी इथे पाऊण वाटी एवढी पिठी साखर घेतलेली आहे. आता इथं आपल्याला पिठी साखरेचा वापर करायचा आहे. पिठी साखर मी थोडीशी अशी चाळून घेतली आहे. जे जे मोठे कण आहेत ना ते बाजूला काढून घेतलेले आहे. आता एका मिक्सरच्या साहाय्याने छान असं आपलं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, पिठी साखर टाकल्यानंतर छान असं मिश्रण थोडंसं ओलं झालेलं दिसत आहे. आता मिक्सरच्या साहाय्यानेच आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं आहे. इथे फेटण्यासाठी तुमच्याकडे जे बिटर मशीन असेल तर त्याचा वापर करू शकता. त्यामुळे जरा वेळ वाचतो आणि हे मिश्रण लवकरच छानसं क्रीमी छानसं तयार होतं. आता मी मिक्सीच्या साहाय्याने छान असं मी एकाच दिशेला हे मिश्रण आहे ना, बॅटर आहे ना ते मिक्स करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता जवळपास इथे मला 6 ते 7 मिनिटं झालेले आहेत आणि एका दिशेला असं मी फिरवत असं छान असं ते क्रीमी मिक्सचर आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला हे एकाच दिशेला फिरवायचं आहे. छान असं क्रीमी इथं आपलं मिक्सचर तयार झालेलं आहे. आता काय करायचं आहे, त्याच्यामध्ये आपण एक वाटी हे चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ आहे. त्याच्यापासून आपण जे चपात्या बनवतो तेच गव्हाचं पीठ आहे. तर मी याचा वापर केलेला आहे. त्यातच मी अर्धी वाटी एवढं बेसन घेतलं आहे. बेसन हे मी चाळूनच घेतलं आहे. एक वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन छान असं इथे आपलं त्याच्यामुळे बॅटर तयार होतं. त्यातच मी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. अर्धा चमचा मी वेलची पूड टाकून घेणार आहे. यामुळे छान अशी बिस्किटांना चव येते. आणि ह्याच्यातच मी हा बेकिंग पावडर घेतली आहे अर्धा चमचा, ते टाकून घ्यायचं आहे. यामुळे बिस्किटे छान अशी आतून खुसखुशीत होतात. आता काय करायचं आहे आपल्याला, हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी इथं मिक्सरच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहे. आता इथे आपल्याला काही न टाकता असंच आपल्याला हे कोरडं असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे साखर आणि तुपाचं जे मिश्रण आहे ना त्याच्यात आपल्याला हे असं सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्सर बाजूला ठेवायचा आहे आणि हाताच्या साहाय्याने छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मिश्रण खूप आपलं सुरुवातीला घट्ट दिसत आहे. त्याच पद्धतीने असावं. पातळ असेल तर बिस्किट अजिबात व्यवस्थित बेक होत नाही. एकतर पसरट होतात, दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर त्याला चिरा जातात आणि आतूनही छान खुसखुशीत होत नाही. त्यामुळे सुरुवातीपासून आपल्याला असं घट्टसर बॅटर असतं. आता हाताच्या साहाय्याने सर्व आपल्याला हे जिन्नस जेवढे टाकलेले आहेत तेवढे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. हाताने तसे छान असे चोळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता छान असे आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. आता हे मिश्रण खूप असं घट्टसर आहे. तुम्ही बघू शकता असं मिश्रणाचा मुटका होतोय. परंतु आपल्याला ह्याची बिस्किटे तयार करता येणार नाहीत कारण बरचसं घट्ट आहे. त्याच्यासाठी मी इथे 5 ते 6 चमचे साधं दूध घेतलं आहे. आपले रूम टेम्परेचरवरचे दूध आहे. गरम वगैरे घ्यायचं नाहीये. थोडं थोडं हातावर घेऊन हे परत हे पीठ असं मळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता थोडं थोडं असं हातावर मी दूध टाकून आपल्याला हे असं मळून घ्यायचं आहे. जसं आपण चपात्या बनवण्यासाठी गव्हाचं पीठ मळतो ना त्याप्रमाणेच आपल्याला एवढं घट्टसर मळायचं आहे. म्हणजे पिठापेक्षा थोडं घट्ट असं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असा आपल्या इथे घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि आता जे थोडंसं दूध आहे ना उरलेलं तेही आम्ही थोडं थोडं करून आपल्याला ह्याचप्रमाणे असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदमच जास्त दूध टाकलं तर मिश्रण पातळ होऊ शकतं. समजा मिश्रण पातळ झालं तर त्यात आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ परत मिक्स करायचं आहे. आणि जर पीठ पातळ झालं तर बिस्किट व्यवस्थित फुगत नाही.
आणि खालून ही छान अशी क्रिस्पी होत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला थोडं थोडं दूध टाकूनच हे पीठ असं मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता जवळपास इथे मला 5 ते 6 चमचे जे दूध घेतलं होतं त्या सर्व दुधाचा मी वापर केलेला आहे. आता आपल्याला इथे छान असा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा मी इथे गोळा तयार केला आहे. छान असा चपातीचा गोळा तयार करतो ना आपण पिठासाठी, त्याच्यापेक्षा थोडासा घट्टसर बनवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता थोडंसं ह्याला क्रॅक जातात, बेसन पीठ टाकलेलं आहे ना त्याच्यामुळे क्रॅक जातात, काहीच हरकत नाही. आता आपल्याला हे 10 मिनिटं असे बाजूला ठेवायचं आहे. इकडे मी गॅसवर कढई ठेवली, गॅस चालू केलेला आहे. थोडीशी पसरट कढई घ्यायची. आता त्यातच मी हे मीठ टाकून घेणार आहे. आपल्याला खाली तळाशी मीठ टाकून बिस्किटे बेक करायचे आहेत. मीठ थोडंसं काळं दिसतंय कारण मी बऱ्याच वेळेस मिठाचा वापर केलेला आहे. आता आपल्याला गॅस मिडियम ठेवला आहे. सध्या मी त्यात एक स्टँड ठेवणार आहे आणि आता आपल्याला ही कढई गरम करून घ्यायची आहे आपल्याला बेक करण्यासाठी. त्याच्यात झाकून ठेवते तोवरचं, म्हणजे चांगली कढई गरम होईल. आता काय करायचं आहे, ते आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण याची बिस्किटे तयार करायला घेऊया. इथे मी काजू बदाम पिस्ता एकदम बारीक असे एका प्लेटमध्ये चिरून घेतले आहे बिस्किटांना वरतून लावण्यासाठी. हे सर्व पीठ एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असा आपलं इथे पीठ तयार झाला आहे, मस्त असं. आता थोडासा गोळा काढून घेणार आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये किंवा हव्या तेवढा मोठा बारकासा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता छान असं मी गोल गोळा तयार केला आहे. गोळ्याला जास्त क्रॅक्स पडत नाही याचा अर्थ आपलं जे पीठ आहे ना परफेक्ट असं झालं आहे. हा गोळा मी ना काजू बदाम पिस्त्याचे काप आहे त्याच्यामध्येच बुडवून घेणार आहे. भरपूर असे वरून लावणार आहे. मुलांना अशा पद्धतीने खायला खूप आवडतात. बेक झाल्यानंतर छान असते वरचे काजू बदाम पिस्ता छान असे कुरकुरीत लागतात, खायलाही चविष्ट लागतात. असे पौष्टिक असे मस्त असे बिस्किट इथे आपण आज तयार होणार आहे. उन्हाळ्यामध्ये छान असं मधल्या वेळेमध्ये मुलांना खायला असे नक्की करून बघा. एकदम सोपी रेसिपी आहे. ओव्हनचा वापर न करता कढईमध्ये मस्त असे बेक होतात. जास्त असा वेळही लागत नाही. काही काही बिस्किटे मी काही बिस्किटांना काजू बदाम पिस्ता लावते, तर काही बिस्किटांना मी असं काटा चमचीच्या साहाय्याने मी थोडीशी डिझाईन करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही हवे त्या आकारामध्ये करू शकता. त्याच्यावर थोडीशी मी पिस्त्याची काप लावून घेते. दिसायला खूप छान दिसतं. असं काही नाही की डिझाईनच करावं. तुम्ही बघू शकता मस्त असे इथे आपले तयार होतात. आता याच पद्धतीने मी तिसऱ्या बिस्किट असंच तयार करून घेणार आहे. आधी जे तूप टाकलं होतं ना त्याच्यामुळे भरपूर असं पिठावर तूप जमलं आहे. तुम्ही बघू शकता सुरुवातीचं तूप घट्ट होतं, नंतर असं आपण जेव्हा हाताने ते हलवल्यानंतर आपल्या हाताची उष्णतेमुळे तूप असं छान असं मेल्ट होतं ना, त्यामुळे वरती दिसतं. आता हे तिसऱ्या बिस्किट हे छान असं मी काजू बदाममध्ये असं बुडवून घेतलं आहे, डीप करून घेतलं आहे. अशाच प्रकारे मी चौथंही बिस्किट करून घेणार आहे. तुम्ही हे बिस्किटे चौकोनी आकारामध्ये करू शकता, गोलही करू शकता, काहीच हरकत नाही. इथे मी काटे चमच्याच्या साहाय्याने हे बिस्किट प्लेनच करणार आहे. अशी डिझाईन करून घ्यायची आहे. तुम्ही काटा चमचाऐवजी दुसरे कुठल्याही ह्याचा वापर करू शकता डिझाईनसाठी. जे बाटलीचं झाकण असतं आपल्या पाण्याची बॉटल त्याचंही तुम्ही डिझाईन बनवू शकता, म्हणजे असा गोल असा आकार येतो. अशा पद्धतीने मस्त मी असे सर्व बिस्किटे तयार करून घेणार आहे. एकदम सोपी रेसिपी आहे बरं का. कोणतीही झंझट न करता एकदम जे हाताखालचं साहित्य आहे ना जे घरामध्ये अवेलेबल आहे त्या साहित्यापासून ते मस्त अशी बिस्किटे तयार होतात. तुम्ही बघू शकता. त्याच्यासाठी ओव्हनची गरज नाही. अगदी कढईमध्ये अगदी टोप असेल ना तुमच्याकडे एखादा जाड गोळाचा त्याच्याही तुम्ही बेक करू शकता. असं काही नाही कढईमध्येच करावं. मस्त अशी बिस्किटे तयार होतात. तुम्ही बघू शकता इथे मी एक बॅच तयार करून घेतली आहे. 4 असे साधी बनवल्यात. बाकीच्यांना काजू बदाम पिस्ताचे काप तुकडे लावून घेतलेले आहे. आता मी ते एक ताट घेतलं जे नॉर्मल आपण जे घरामध्ये ताट आहे ना ते घेतलं आहे आणि त्याला मी त्याच आकाराचा असा बटर पेपर लावून घेतला आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर काहीच हरकत नाही. ताटाला थोडंसं असं तूप भरपूर असं तूप लावून घ्यायचं, म्हणजे बिस्किटे खाली चिकटणार नाही. आता एक एक करून आपल्याला हे बिस्किटे ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मस्त असं बिस्किटांना आकार आला आहे. अगदी जसं दुकानात दिसतात ना मिळतात ना त्याप्रमाणे दिसत आहे. आपल्याला सर्व बिस्किटे थोडीशी अशी जागा मध्ये जागा ठेवायची आहे, म्हणजे बिस्किटे अशी बेक झाल्यानंतर थोडीशी फुगतात ना,
त्यामुळे बाजूला थोडीशी जागा करायची आहे. एकदम चिटकून ठेवायचे नाहीत सर्व बिस्किटे. तुम्ही बघू शकता मस्त असे इथले बिस्किटे ठेवायचे आहेत आपल्याला, म्हणून एक थोडंसं असं मोठं ताट घेतलंय जेणेकरून आपल्याला ते बिस्किटे 2 बॅचमध्ये बेक करता येतील ह्याच्यासाठी. आता सर्व बिस्किटे मी ठेवून घेतलेले आहेत. थोडीशी जागा करून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि आता आपल्याला हे बिस्किट छान असं कढई गरम झाली आहे भरपूर. आता आपल्याला हे बिस्किट बेक करून घ्यायचे आहे. इथे कढई चांगली गरम झाली आहे. ताट बाजूला ठेवूया. आता गॅस इथे मी मिडियम करून घेतला आहे. एकदम बारीक करून घ्यायचा आहे. सॉरी मिडियम. आधी मिडियम हा ताट पूर्ण बारीक करायचा आहे. ताट ठेवून घ्यायचा आहे स्टँडवर. ह्याच्यावर पूर्ण अशी कढई झाकेल एवढंसं मोठं ताट ठेवायचं आहे जेणेकरून आजूबाजूने थोडी पण हवा नाही गेली पाहिजे. आता पूर्ण गॅस बारीक केला आहे. आपल्याला 25 मिनिटं ही नानकटाई सॉरी बिस्किट जे आहेत ना ते बेक करून घ्यायचे. तिकडे दुसरे बिस्किट बेक होत आहे तोपर्यंत आपण दुसरी बॅच तयार करून घेऊया. त्याचप्रमाणे अगोदर मी काटाच्या साह्याने बिस्किटांवर डिझाईन बनवली आहे ना, त्याचप्रमाणे आता दुसरी बॅच ही अशाच प्रमाणे करून घेणार आहे. मस्त अशी बिस्किट इथे आपले तयार होतात. आणि ह्याच्यामध्ये जवळपास ह्या पिठामध्ये 22 ते 23 बिस्किटे करून तयार होतात. एकदम कमी खर्चात आणि कमी वेळेत होणारी ही रेसिपी आहे. अगदी मुलांना मस्त अशी आवडणारी. तुम्ही ही बिस्किटे चहाबरोबर खाऊ शकता. मुलांना मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी हे एकदम हेल्दी आहेत. नंतर शाळा चालू झाल्यानंतरही तुम्ही टिफिन बॉक्समध्ये देऊ शकता खाऊ म्हणून. एकदम मस्त लागतात खायला. आणि ह्या बिस्किट जेव्हा बेक होतात ना, सगळ्यांवर मस्त असा सुगंध वास येतो. एकदम आजूबाजूवाले सुद्धा विचारतात आज काय बनत आहे घरामध्ये. एवढी छान रेसिपी आहे. त्यामुळे तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता मस्त असे ते आपली दुसरी बॅच तयार होत आहे. छान असे आपले इथे बिस्किटे सर्व मी एका प्लेटमध्ये करून घेतलेले आहे. दिसायला एकदम सुंदर दिसतात. भरभरून असे काजू बदाम लावायचे, मुलांना आवडतात. बघू शकता मस्त अशी सर्व बिस्किटे आपण इथे तयार करून घेतले आहे. डिझाईनवाले आणि काजू पिस्तावाले पण. आता आपण काय करायचं आहे की आपली कढई 25 मिनिटे झाली आहे. चांगली गरम आहे का तर कपड्याच्या साह्याने मी ताट बाजूला करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता 25 मिनिटं कंप्लीट झाल्यानंतर मस्त आपली ते बिस्किटे बेक झालेले आहे. तुम्हाला एक काढून दाखवते. भरपूर गरम आहेत. गरम असताना हळूच उचलायचं कारण खूप अशी सैल असतात हे. त्याला घट्टसरपणा आलेला नसतो अजून. खालून छान असे गोल्डन झालेले आहे, क्रिस्पी झालेले आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला दुसरा बिस्किट काढून दाखवते. मस्त अशी खालून अशी क्रिस्पी झालेली आहेत. आता हे काय करायचं आहे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. किचन ओट्यावर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे ठेवून. तुम्ही बघू शकता आपल्याला इथे मी बिस्किटे सर्व आपल्याला थंड करून घ्यायचे. मस्त अशी कलर आहे खालून. छान अशी 25 मिनिटांमध्ये मस्त अशी बेक होतात. अजिबात जास्त वेळ लागत नाही. आता बऱ्यापैकी थंड झाल्यानंतर मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये हे बिस्किटे काढून घेणार आहे. कारण आपल्याला ह्याच ताटामध्ये आपल्याला जी दुसरी बॅच करून ठेवली आहे ती पण आपल्याला बेक करून घ्यायची आहे. बघू शकता मस्त अशी आपली क्रिस्पी आणि खुसखुशीत आपले इथे बिस्किटे तयार झाले आहेत. काय थोडेफार असे काजू बदाम पिस्त्याचे काप आहे पडलेले आहेत ते परत त्या ताटामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. आता हे दुसरं जी बॅच तयार करून ठेवलेलं आहे आपण ते ह्या बटर पेपरमध्ये वरती लावून घ्यायचे आहे. अशा प्रकारे बटर पेपर लावल्यानंतर त्याच्यावरती तूप लावायची गरज नाही आहे. जर बटर पेपर नसेल तर खाली तुम्हाला व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आहे. थोडंसं बिस्किटांमध्ये अंतर ठेवायचं आहे म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही. त्यात सोडा बेकिंग पावडर टाकल्यामुळे बिस्किट बऱ्यापैकी फुलली जातात. तुम्ही बघू शकता आपल्या इथे दुसरी बॅच बनवण्यासाठी तयार आहे. आता मी गॅस परत चालू केला होता. कढई बरीचशी गरम आहे. बरीच कढई गरम आहे. ताट ठेवून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम तुम्ही थोडीशी हाय करणार आहे सुरुवातीला आणि नंतर ताट झाकल्यानंतर आपल्याला परत हे पहिल्यासारखंच 25 मिनिटं मिडियम गॅसवर एकदम मिडियम गॅस करायचा आहे. बेक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे 25 मिनिटं कंप्लीट झालेलं आहे. आता कपड्याच्या साह्याने ताट बाजूला करून घ्यायचं आहे. मस्त अशा बिस्किटांवर अशा चिरा आलेल्या आहेत. मस्त असा क्रिस्पी अशी बिस्किटे तयार झाली आहेत. तुम्ही बघू शकता छान अशी फुगले गेले आहेत.
खालून छान असा गोल्डन रंग आला आहे. मस्त अशी कुरकुरीत होतात सुरुवातीला. छान अशी बिस्किटे तयार होतात. बघू शकता प्रत्येक बिस्किट छान असं एकसारखं बेक झालं आहे. त्यामुळे आपल्याला कढई घेते वेळेस अशी थोडीशी पसरट घ्यायची म्हणजे जे ताटाला आहे ना खालून सर्व अशी आच व्यवस्थित लागते. तुम्ही बघू शकता बरेच बिस्किटे गरम आहेत. आपल्याला आता थंड करून घ्यायचे आहेत. गरम असताना हात लावून आपण आता तुटू शकतात. आता 10-12 मिनिटानंतर बिस्किटे चांगली थंड झाली आहेत. म्हणजे अगोदर आपण प्लेटमध्ये काढलेली पण आपले बिस्किट पॅकेट होतं त्यातच आपल्याला ही दुसरी बिस्किट आहे ठेवून द्यायची आहे. मस्त अशी काजू बदाम पिस्तावाले बिस्किट दिसायला एकदम सुंदर दिसतात. खायलाही तेवढी चविष्ट लागतात. अगदी प्रत्येक घासामध्ये काजू बदाम पिस्त्याची अशी चव लागते. ती साधी बिस्किटे बनवल्या आहेत डिझाईनची दिसायला खूप सुंदर दिसतात. बिस्किटे तुम्ही चहा बरोबर मस्त अशी खाऊ शकतात. कशी वाटली रेसिपी तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बघितलं ना किती सोपी आहे. ओव्हनचा वापर न करता आपण मस्त अशी कढईमध्ये बिस्किटे छान असे बेक करून घेतले आहेत. असे हेल्दी आणि पौष्टिक बिस्किटे मुलांना नक्की करून द्या. व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.